निघाली होती रोज सारखीच हसत गप्पा मारत हातात दप्तर घेऊन, पण त्या दिवशी ती घरी परत आली नाही. वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर शाळकरी मुलीवर अत्याचार. प्रत्येक आईचं मन थरारलं आणि प्रत्येक वडिलांच्या डोळ्यात प्रश्न, आपलं मूल सुरक्षित आहे का? तो प्रसंग फक्त त्या एका मुलीचा नव्हता, तो प्रत्येक पालकाचा, प्रत्येक शिक्षकाचा आणि प्रत्येक विद्यार्थ्यांचा होता. रोज सकाळी मी माझ्या मुलाला शाळेत पाठवते, पण मनात एकच धडधड, तो घरी सुखरूप येईल का? बसमध्ये, रिक्षेत, रस्त्यावर कुणावर विश्वास ठेवायचा? ड्रायव्हर, ऑटोवाल्यांवर अत्याचाराच्या बातम्या, बलात्कार, छेडछाड, हरवलेली मुलं, हा बातम्या माझ्या डोळ्यातील झोप हरवतात. माझं मूल सुरक्षित आहे का? हा प्रश्न मला रोज खातो. पण आम्ही ठरवलं भीतीने जगायचं नाही, तर बदल घडवायचा. म्हणून आम्ही तयार केले AI स्मार्ट स्टुडंट सेफ्टी बँड, सेफ टच फॉर सेफ्टी. कारण प्रत्येक बालकांचं सुरक्षित भविष्य हीच आमची जबाबदारी. हा बँड म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनगटावरचं धैर्य, पालकांच्या मनाचं समाधान आणि शिक्षकांच्या जबाबदारीचं उत्तर. फक्त एक स्पर्श, SOS बटन दाबलं की बजर वाजतो, लाईट लागतो आणि पालकांच्या मोबाईलवर मेसेज जातो. सेफ टच, SOS, प्रेस, लोकेशन शेअर ऑन गुगल मॅप. म्हणजे मुलगा कुठे आहे, कोणत्या संकटात आहे हे पालकांना तात्काळ कळतं. पण हा बँड फक्त बटनावर अवलंबून नाही. जर विद्यार्थी घाबरला, बोलू शकला नाही, तर आमचा बँड स्वतः विचार करतो. मोशन सेन्सर आणि AI अल्गोरिदम विद्यार्थ्याच्या हृदयाची धडकन, हालचाल आणि भीती ओळखतात आणि आपोआप मेसेज पाठवतात. फॉल्ट डिटेक्टेड, SOS सेंड ऑटोमॅटिकली. बँड फक्त डिव्हाइस नाही, तो विद्यार्थ्याचा श्वास आहे. हा बँड वायफाय, ब्लूटूथ आणि GSM या तिन्ही मोडमध्ये कार्य करतो. नेटवर्क असो वा नसो, सुरक्षा थांबत नाही. आम्ही तयार केले ट्री मोड स्मार्ट सेफ्टी सिस्टम. स्मार्ट टेक्नॉलॉजी प्लस मानवी संवेदना हीच आमची ताकद आहे. हा प्रोजेक्ट फक्त यंत्र नाही, ही आहे आत्मनिर्भर भारताची सुरुवात. आज विद्यार्थी फक्त शिकत नाही, तर स्वतःसाठी सुरक्षा निर्माण करते. आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला आत्मनिर्भर बनवत आहोत, सुरक्षिततेच्या माध्यमातून, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने. हीच आमची दिशा आणि हीच आमची विकसित भारत 2047 कडे वाटचाल. आम्ही विद्यार्थ्यांनी फक्त एक बँड तयार केला नाही, आम्ही तयार केले AI स्मार्ट स्टुडंट सेफ्टी इकोसिस्टम. कारण हा प्रकल्प म्हणजे शिक्षण, तंत्रज्ञान आणि जबाबदारीचा संगम आहे. NEP 2020 सांगतं लर्निंग शुड बी प्रॅक्टिकल, क्रिएटिव्ह अँड सोल्युशन ओरिएंटेड. आम्ही त्याच उदाहरण आहोत. आम्ही केवळ पुस्तक नाही वाचले, तर जीवन सुरक्षित करण्यासाठी तंत्रज्ञान निर्माण केलं. आज आमची शाळा प्रत्येक विद्यार्थ्याला सांगते बी सेफ, बी स्मार्ट, बी सेल्फ रिलायंट. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आमची ही छोटी पण मोठी पावलं आहेत. कारण आम्ही ठरवलंय, कितीही कठीण प्रसंग आला तरी आम्ही झुकणार नाही, तर त्यातून मार्ग काढणार. कारण आम्ही मानतो